बिन खोबऱ्याची ही चटणी एकदा तुम्ही आप्प्याबरोबर किंवा इडलीबरोबर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो आणि 2 मोठे कांदे अशा पद्धतीने मोठे मोठे चिरून घालून घ्यायचे। त्याचबरोबर लसणाच्या 5-6 पाकळ्या घालून घ्यायच्या। आता हे लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं। हे परतवून झाले की ह्या चटणीला दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे। आता ती छान त्याच्याबरोबर परतवून घ्यायची। आता हे परतवून झाले की थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता। आता फोडणी तयार करून घेऊया। फोडणीसाठी इथं मी एका कढईमध्ये 1 चमचा होईल इतके तेल गरम केलेले आहे। त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मोहरी, त्याचबरोबर मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा। त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने आणि शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची। ह्याने खूपच छान अशी चव चटणीला येते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, गॅस बंदच करायचा आहे आणि ही फोडणी तयार आहे। ही फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे। इथं आपली मस्त अशी बिना खोबऱ्याची चटणी तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागते। इडली बरोबर, आप्प्याबरोबर किंवा डोशाबरोबर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।